बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी 30 लाख हिंदूंची हत्या आणि 4 लाख महिलांवर बलात्कार ही किंमत मोजावी लागली होती. पण या क्रूरतेमागे कोण होते? 25 मार्च 1971ची ती रात्र हजारो निष्पाप हिंदू कुटुंबांना कल्पनाही नव्हती की काही तासातच ही रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण विनाशकारी ठरणार आहे. 1970च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण त्यांना सत्ता नाकारण्यात आली. पूर्व पाकिस्तानातील लोक आधीपासूनच भाषा, आर्थिक भेदभाव आणि राजकीय हक्कांबाबत पश्चिम पाकिस्तानावर नाराज होते. निवडणुकीनंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालं. पश्चिम पाकिस्तानात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना भीती वाटू लागली की परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाईल आणि मग 25 मार्च 1971च्या मध्यरात्री गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्या रात्री पाकिस्तान सैन्याने एक गुप्त लष्करी कारवाई सुरू केली, जिचं नाव होतं ऑपरेशन सर्चलाइट. सर्वप्रथम ढाक्यातील महत्त्वाच्या भागांना घेरलं गेलं. रस्त्यांवर रणगाडे उतरले. मशीन गन्समधून अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. ढाका विद्यापीठ हे पहिलं लक्ष बनलं. हॉस्टेलमध्ये घुसून निशस्त्र विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या. जगन्नाथ हॉल, जिथे बहुसंख्य हिंदू विद्यार्थी राहत होते, त्यांच्या निर्दयी हत्या करण्यात आल्या. अनेक प्राध्यापकांना त्यांच्या घरातून ओढून बाहेर काढलं गेलं. त्यांची नावं आणि ओळख विचारली गेली आणि हिंदू असल्याचं कळताच त्यांना गोळ्या घालून ठार केलं गेलं. ज्ञान आणि शिक्षणाचं केंद्र काही तासातच रक्ताने माखलं गेलं. संपूर्ण रात्र गोळ्यांचे आवाज घुमत राहिले. अशीच क्रूर कारवाई संपूर्ण पूर्व पाकिस्तानात राबवली गेली, जिथे हजारो हिंदूंची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. याच हत्याकांडात आणखी एक नाव सामील झाले. ते होते प्राध्यापक ज्योतिर्मय गुहात कुर्ता, ढाका विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि जगन्नाथ हॉलचे प्रमुख. सैन्य त्यांच्या घरात घुसलं. नाव आणि धर्म विचारला गेला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांची हत्या करण्यात आली. आणि हे सगळं फक्त ढाक्यापुरतच मर्यादित नव्हतं. काहीच दिवसात संपूर्ण पूर्व पाकिस्तान जणू जळून खाक झाला. सुरुवातीच्या दिवसांतच सुमारे 50,000 ते 2 लाख लोक मारले गेले आणि 1971च्या मुक्ती संग्रामात जवळपास 30 लाख हिंदूंची हत्या झाली. सुमारे 1 कोटी हिंदूंना भारतात आश्रय घ्यावा लागला आणि जवळपास 4 लाख महिलांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. या दडपशाहीनंतर तरुण एकत्र येऊन लढू लागल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला, ज्याचे पुढे मुक्ती संग्रामात रूपांतर झाले. आणि अखेर 16 डिसेंबर 1971 भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. ऑपरेशन सर्चलाइटच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याने विशेषतः पूर्व पाकिस्तानातील हिंदू विद्यार्थी आणि बुद्धिजीवींना लक्ष्य केले. हिंसेच्या माध्यमातून हिंदू समाजाची ओळख नष्ट करण्याचा आणि कमकुवत करण्याचा हा एक प्रयत्न होता.